चिंचणीच्या 54 एकर क्षेत्रात सात फाउंडेशन आणि LIC-HFL च्या माध्यमातून वृक्षारोपण. सविस्तर बातमी. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या घोड धरणालगत चिंचणी ग्रामपंचायतच्या सुमारे 54 एकर गायरान जमिनीवर चिंचणी ग्रामपंचायत तसेच सात फाउंडेशन आणि LIC-HFL च्या संयुक्त विद्यमाने गेली 6 महिन्यांपासून वृक्षारोपण केले जात असून त्याच अनुषंगाने बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संयोजकांनी चित्रफितीमार्फत संपूर्ण कार्याचा आढावा दिला. निवडणूक आचारसंहिता लागल्याने आमदार ज्ञानेश्वर कटके, जिप अध्यक्ष वीरधवल जगदाळे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर काही पाहुण्यांनी येणे टाळले. मात्र आमदारांच्या पत्नी मालती कटके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, जिप सदस्या वृषाली वाळके, पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे यांचे पती आणि माजी सरपंच विठ्ठल घावटे, हबप संभाजी तात्या पवार, LIC-HFLचे जनरल मॅनेजर KP रामकृष्णा, पंचायत समिती सदस्य दीपक कोकडे, असिस्टंट मॅनेजर संताजी रोडे, साध फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच चिंचणीच्या सरपंच परिगा पवार, उपसरपंच अनिल पवार, सोसायटी चेअरमन नवनाथ पवार, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश साळवे तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. याच विशेष बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय संपादक रवींद्र खोडे यांनी. पाहूया. हा प्रकल्प भविष्यात कसा दिसणार आहे आणि त्याचे काय परिणाम असणार आहेत किंवा त्यामुळे काय फायदा गावाला होणार आहे, तर याच्या संदर्भात आम्ही एक छोटीशी क्लिप बनवलेली आहे. तर आपण ती प्ले करूयात. मनापासून स्वागत आहे. आज आपल्या गावात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. आशा, विकास आणि स्वप्नांनी भरलेला एक नवा प्रवास. LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड CSR आणि सात फाउंडेशनच्या या सहकार्याने जिल्हा परिषद आणि आपल्या ग्रामपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि शाश्वत उपजीविकेसाठी एक कर जमीन आज ओसाड आहे, पण उद्या हीच जमीन हिरवळीनं नटलेली असेल. या गावांनी सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. त्याच याच्यातून आम्हाला एक युक्ती सुचली की बाबा CSR नावाचा एक असा एक प्रोजेक्ट असतो की ज्याच्या अमोल शेटनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगायचं. मला काही जास्त लय ठिकाणी खरोखर चांगल्या पद्धतीने काम करणार हे सात फाउंडेशन, त्यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या या गायरानावर त्यांनी 54 एकरामध्ये आपण क्लिप पाहिली. खूप चांगलं काम. आपल्या गावाला विकास कामासाठी असेल किंवा कोणता प्रकल्प असेल, आपण एकदा जर चिंच लावल्या, झाड जर मोठी झाली, झाड तोडता येत नाही, आपण काही निमुण्यात जाऊन राहू शकत नाही किंवा शिरूरला पण जाऊ शकत नाही. त्यामुळे विचार करण्यात यावा एवढी विनंती थांबतो. कोरोना सारखा महामारीचा आजार त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला त्याची किंमत कळाली आणि ज्यावेळेस ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ आली त्यावेळेस आपण त्या ठिकाणी आपल्याला त्याची खरोखरच किंमत मोजावी लागली आणि हा प्रोजेक्ट अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट या कंपनीने या ठिकाणी दिलेला आहे. आज ज्यावेळेस खऱ्या अर्थानं 4000 चिंचेची झाडं, 1000 बांबूची झाडं व औषधी वनस्पती खऱ्या अर्थानं 4 वर्षानंतर आपण या ठिकाणी येऊन पाहिलं तर तो पृथ्वीवरचा स्वर्ग वाटावा एवढं सुंदर या ठिकाणी त्या पद्धतीची काळजी घेतली तर निश्चित होईल. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल त्याचं महत्व किती आहे आणि त्याच्यातून उत्पन्नाचा भाग सोडून द्या. ते 40 लाख मिळते का 20 लाख मिळते, पण तुम्ही निसर्गाच्या या ग्लोबल वॉर्मिंग मध्ये चिंचणीकर किती मोठे काम करताय, त्या माध्यमातून तुमचं तालुक्यात कौतुक होईल. सात फाउंडेशन मुंबई सारख्या या नामांकित संस्थेने त्यांच्या सामाजिक जबाबदारीतून आपल्या चिंचणी गावची या ग्रीन टुमारो प्रकल्पासाठी निवड केली आहे. आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. जेव्हा ते गाव जिल्हा परिषद CEO कडून हे रिकमेंड झालं आम्हाला की अशा पद्धतीने आपण इथं चांगल्या प्रकारे काम करू शकतो, त्यामुळे आपण हे सुरू केलं आणि खरंच एकदा ती जमीन अवेलेबल होती. आता वृक्ष म्हणजे निसर्गाचा श्वास आहे आणि वृक्षारोपण म्हणजे जे श्वास नवीन ऊर्जा देणारे वृक्ष आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर महत्वाचे असतात आणि अन्न, हवा, औषध, छाया, सौंदर्य सर्व काही देतात. प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी झाड लावलं पाहिजे आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते. धन्यवाद. आपल्या सर्वांचं या ठिकाणी चिंचणी ग्रामस्थ आणि चिंचणी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आपलं सहर्षाचं स्वागत झालेच आहे. आपलं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो.
सर काय सांगाल, आज चिंचणी या गावामध्ये एक चांगला प्रकल्प आता वृक्षारोपणाचा झाला आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज ग्रामपंचायत चिंचणी या ठिकाणी गायरान जमिनी येते 54 एकरावरती जवळजवळ 5000 झाडांची लागवड करण्यात येत आहे. आणि ह्या भविष्यात हा जो लागवडीचा प्रकल्प आहे तो भविष्यातल्या येणाऱ्या जनरेशनसाठी खूप मोलाचं मार्गदर्शन करणारही असेल आणि त्यांना एक समृद्धी देणारही असेल. आता ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे ज्या आपत्ती ओढवतात त्याचं संरक्षण करण्यासाठी हा प्रकल्प फार महत्त्वाचा आहे. आणि याच्यासाठी ग्रामपंचायत चिंचणीचं तसेच माननीय आमदार ज्ञानेश्वर माऊलीआबा कटके यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलं. तसेच त्याचबरोबर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड CSR यांच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध झाला त्या माध्यमातून एवढा समृद्ध प्रकल्प आम्ही उभा केला. त्याबद्दल आमची सात फाउंडेशनच्या वतीने मी ग्रामपंचायत चिंचणी यांचे आभार मानतो. खऱ्या अर्थानं हा प्रकल्प हा समाजाच्या लोकहिताचा आहे. यांच्याकडे 3 वर्ष हा प्रकल्प राहणार आणि त्यानंतर झाडं ही ग्रामपंचायत ताब्यात येतील. ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळाल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीला लाखो रुपयाचं उत्पन्न तर मिळेलच, त्यामधून खऱ्या अर्थानं आज जी समाजाला गरज आहे, आज जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, जे आज तापमान वाढलेले आहे त्यासाठी या ठिकाणी नक्की ऑक्सिजनची आणि तापमानाच्या कमी करण्यासाठी नक्की मदत होईल. या ठिकाणी खूप छान प्रकारचे प्रकल्प राबवलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं मी आभार मानते की त्यांनी इतके छान प्रकल्पाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देते. धन्यवाद. मॅडम काय सांगाल, आज तुम्ही चिंचणी शिरूर तालुक्यामध्ये या ठिकाणी वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम झाला आहे, संपूर्ण या कार्यक्रमाची माहिती द्या. नमस्ते, माझं नाव प्राजक्ता महामुनी आहे आणि मी सात फाउंडेशनमध्ये ॲज अ प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करते. सात फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे आणि गेली 13 वर्ष आम्ही मुंबईचे उपनगर अशा भागामध्ये काम करतो, पुण्यामध्ये काम करतो. तर सात फाउंडेशनने LIC HFL म्हणजे हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या CSR अंडर हा ग्रीन टुमॉरो प्रोजेक्ट जिल्हा परिषद पुणे आणि ग्रामपंचायत चिंचणी यांच्या सहकार्याने इथे इम्प्लिमेंट केलेला आहे. आणि हा टोटल 54 एकरचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये आम्ही 4000 चिंचेची झाडं लावणार आहोत, 1000 बांबूची झाडं आहे. तसंच मेडिसिनल प्लांटचं पण गार्डन आम्ही ह्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि ह्या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश हा एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी आहे आणि शाश्वत रोजगार जो आहे तो इथल्या ग्रामीण भागातील चिंचणी गावातील लोकांना मिळावा हा पण आहे. आणि ह्यासाठी आम्हाला LIC HFLने फायनान्स केलेला आहे. आणि ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये आत्ता जे पण आज हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम इथे झालेला आहे ह्याच्यासाठी जिल्हा परिषद पुणे आणि चिंचणी ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ यांचं सहकार्य सात फाउंडेशनला लाभलेलं आहे. धन्यवाद. किती वर्ष तुम्ही हा प्रोजेक्ट लक्ष ठेवणार आहे? आम्ही 2 वर्ष हा प्रोजेक्ट पाहणार आहोत आणि त्यातली फर्स्ट फेज आमची कंप्लीट झालेली आहे. आता सेकंड फेजमध्ये ह्या जे झाडांचं काय म्हणतात त्याला हां काय आफ्टर केअर जे आहे तर ते आम्ही करणार आहोत. नंतर तो हँडओव्हर करणार. हां आणि मग एकदा ते सेल्फ सस्टेनेबल झाडं झाली की आम्ही तो प्रोजेक्ट ग्रामपंचायतीला हँडओव्हर करणार आहे. आणि मग त्याच्या पुढे त्याचे जे केअर आहे किंवा जे पण काय आहे मेंटेनन्स जे आहे ते सगळं ग्रामपंचायत. सध्या संपूर्ण 54 एकरमध्ये झाडं लावली, त्यात 20-30 एकर होतात. नाही, पूर्ण 54 एकरमध्ये आम्ही ही झाडं लावलेली आहे. आणि त्यातलं म्हणजे पूर्ण काम झालेलं नाहीये. जवळजवळ 2 ते 2.5 हजारच झाडं लावून झालेली आहेत. उरलेलं काम आम्ही चालू आहे. म्हणजे इट इज ऑन गोइंग. काळजी घेण्यासाठी या ठिकाणी टीम आहे? हो, आमची टीम आहे. आणि ह्या टीममध्ये अनिल पवार सर आहेत. तुम्ही बघत असाल की हे लोक पण आमच्या बरोबर कार्यक्रम म्हणजे प्रोजेक्टच्या सुरुवातीपासून इकडे आहेत आणि आम्ही इथेच राहतोय. आमची टीम पण इथेच राहते. जर प्रोजेक्टसाठी समजा अप्रोच व्हायचं असेल तर तुम्ही आव्हान काय कराल? तुमचं ऑफिस कुठं आहे? आमचं ऑफिस मुंबई चेंबूरला आमचं हेड ऑफिस आहे सात फाउंडेशनचं. आणि जर प्रोजेक्टसाठी अप्रोच करायचं असेल तर नक्कीच आम्ही त्याचा विचार करू आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू की असे जे एन्व्हायरमेंटला धरून आहे आमचं जसं एज्युकेशन हेल्थमध्ये काम चालतं तसे जर काही काम करण्याची संधी जर सातकडे आली तर नक्कीच आमची टीम त्यासाठी तयार आहे.